पतीचे अपघातात निधन झाल्याचं ऐकताच धक्का बसलेल्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। नांदेडच्या नायगाव तालुक्यात यामुळे खळबळ उडाली आहे। स्नेहा बेंद्रेकर असं आत्महत्या केलेल्या पत्नीचं नाव आहे। त्यांच्या पतीचा शनिवारी रात्री घरी परतताना अपघातात मृत्यू झाला। त्यानंतर रात्री उशिरा पत्नीने सुद्धा आत्महत्या केली। याबाबत मिळालेली माहिती अशी की स्नेहा यांचे पती अरुण बेंद्रेकर हे विष्णुपुरी इथून घरी परत येत होते। त्यांच्या दुचाकीला कहाळा गडगा इथं अज्ञात वाहनाने धडक दिली। यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरुण यांचा मृत्यू झाला। अरुण यांचे अपघातात जागीच निधन झाल्यानंतर त्यांच्या खिशात असणाऱ्या ओळखपत्राच्या आधारे माहिती घेऊन पत्नीला याबाबत सांगण्यात आले। पत्नी स्नेहा यांना पती अरुण यांच्या निधनाची माहिती मिळताच जबर धक्का बसला। यातूनच त्यांनी रात्री उशिरा घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। स्नेहा यांचे पती अरुण हे महावितरणमध्ये कर्मचारी होते। दोघांना 2.5 वर्षांची मुलगी सुद्धा आहे। पतीचं अपघाती निधन आणि पत्नीच्या आत्महत्येमुळे 2.5 वर्षांची चिमुकली पोरकी झाली। या घटनेमुळे नायगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येते। रात्री 1:30 वाजेदरम्यान घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली। अरुण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन विष्णुपुरी शासकीय रुग्णालयामध्ये करण्यात आलं, तर स्नेहा यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन नायगाव येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले। या दाम्पत्याच्या पार्थिव देहांवर बेंद्री येथे रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। पतीच्या अपघाताची घटना समजताच कुटुंबियांनी पत्नीसह नांदेड येथील शासकीय रुग्णालय गाठले। त्यावेळी डॉक्टरांनी अरुणचा मृत्यू झाल्याचं कळविले आणि सकाळी मृतदेह ताब्यात देण्यात येईल असं सांगितलं। त्यानंतर अरुणच्या पत्नीला गावाकडे पाठवून दिले। रात्री 1:30च्या सुमारास काही महिला तिच्यासोबत बसलेल्या होत्या, मात्र मुलीला पिण्यासाठी दूध घेऊन येते असं म्हणून ती एका खोलीमध्ये गेली। मुलीला पिण्यासाठी दूध दिले। मुलीचे दूध संपण्या अगोदरच तिने गळफास लावून आत्महत्या केली।